चिखलीत कडकडीत बंद धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संतोष देशमुख हत्याकांड। बुलढाणा बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ चिखली शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे आणि या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ चिखलीतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक एकवटल्याचं दिसून आलंय। आज मंगळवारी 11 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला लहान मोठे व्यापारी सामाजिक संघटना उत्स्फूर्त पाठबळ दिला आणि कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं दिसून आले। मुख्य मार्गावरीलच नव्हे तर अंतर्गत मार्गावरील आणि परिसरातील दुकाने बंद होती। शांततेत आणि एकजुटीने नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे। शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक प्रतिष्ठाने आणि वाहतूक पूर्णतः बंद होती। व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। बंद शांततेत पार पडलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। या आंदोलनाच्या माध्यमातून चिखलीतील नागरिकांनी शासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहत आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी आपली एकजूट दाखवली। आज सकाळी चिखली बस स्थानक परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते एकत्र आले आणि यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि यावेळी चिखली तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य हादवणारी बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ आज चिखली शहर व तालुका कडकडीत बंद सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना न्यायालयामार्फत निश्चितच त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। त्यांना फाशीची शिक्षा त्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या सरकारने आतापर्यंत जितके आरोपी होते त्यांना पकडण्यात या सरकारला यश आलं आहे आणि ही कार्यवाही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे व सरकारी वकील जे नामांकित वकील आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांच्या मारेकऱ्यांना निश्चित त्या ठिकाणी फाशी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, चिखली।